नमस्कार मित्रांनो, आपण पाहता यवतमाळ सिटी आणि मी आहे मंगेश. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी यवतमाळ संपूर्ण नवरात्री दर्शन हा व्हिडिओ घेऊन आलो आहो. या व्हिडिओमध्ये तुम्हाला 51 पेक्षा जास्त मंडळाचे दर्शन करायला मिळणार आहे. तर सर्वप्रथम आपण आलो आहो विठ्ठलवाडी इथे आणि या मंडळाने यावर्षी संपूर्ण पंडाल आणि मंडपला शाळेचं रूप दिलेलं आहे आणि खूपच सुंदर डेकोरेशन या मंडळाने केलेलं आहे. त्यामुळे हा पहिल्या नंबरवर मी व्हिडिओ ठेवतो आहे. बघा, देवीला शिक्षिका म्हणून त्यांनी दाखवलेलं आहे आणि ती मुलांना शिकवते हे असं हे प्रतिरूप आणि एक दाखवण्यात आलेलं आहे. गणपती शिकत आहे, बघू शकता आपण. खूपच सुंदर डेकोरेशन आणि देवीसुद्धा. तर यानंतरचं मंडळ आहे समर्थ दुर्गादेवी उत्सव मंडळ. या मंडळाने एक भव्य मोठा किल्ला तयार केलेला आहे मंडपाच्या स्वरूपात आणि त्यामध्ये देवी मातेची स्थापना करण्यात आलेली आहे. आपण आता आतमध्येच जाणार आहोत. बघा, देवीच्या मागे अंबा मातेची भव्य अशी प्रतिरूप आणि समोर बघू शकता आपण दुर्गा माता शिवाजी महाराजांना तलवार प्रदान करताना हा सीन किती शोभतोय, किती सुंदर आहे, खूपच सुंदर. आता आपण पुढच्या मंडळाकडे वळणार आहोत. पुढचं मंडळ आहे वैष्णवी दुर्गादेवी उत्सव मंडळ. कॉटन मार्केट येथील मंडळ आहे हे आणि खूप सुंदर यांनी दृश्य साकारलेलं आहे देवीच्या स्वरूपात. बघू शकता, गणपतीजी खेळत आहे उंदरांसोबत आणि देवी माता बसून त्यांना बघते. बघा किती सुंदर देवी आहे. आणि आता यानंतरचं मंडप आहे बालाजी मंडळ आणि बालाजी मंडळाने यावर्षी बालाजी क्रूज म्हणजेच मोठा जहाज याचा मंडळाची प्रतिकृती साकारलेली आहे, जहाजाची प्रतिकृती. आणि आता आपण आत जाणार आहोत. आतमध्ये बघा किती सुंदर मंडप साकारलेलं आहे जहाजाचं. आणि देवी माता बघा, चांदीच्या कटघऱ्यात देवी मातेची स्थापना करण्यात आलेली आहे. थोड्या उंचवट्यावर स्थापना झालेली आहे यावर्षी. आणि आता आपण आलो आहे गांधी चौक दुर्गादेवी उत्सव मंडळ. बघा, भव्य अशी मूर्ती इथे स्थापन करण्यात आलेली आहे मित्रांनो. बघू शकता, रेड्यावर बसलेला राक्षस आणि देवी माता त्याचा संहार करते. हे सिंह बघा कशी झेप घेतोय. खूपच सुंदर मूर्ती, अप्रतिम मूर्तिकला आहे ही. आता पुढचं मंडळ आहे मित्रांनो सुभाष क्रीडा मंडळ. या मंडळाने गोवर्धन पर्वत आणि समोर प्रवेशद्वारा खाली नागचा केलेला आहे. आणि बघा, गोवर्धन पर्वत उतरताना श्रीकृष्ण आणि संपूर्ण गोकुलवासी आपल्याला दिसून येईल त्यांच्या छत्रछायेखाली. आणि यांच्या आतमधून आपल्याला जाऊन देवी मातेचे दर्शन घडणार आहे. बघा, देवी माता खूपच सुंदर देवी आहे. देवीच्या मांडीवर बाल गणेश आपल्याला विराजमान झालेले दिसून येईल आणि कमळावर बसलेली ही देवी आहे. आणि कार्तिकेय देवीच्या आजूबाजू गोल गोल गिरत्या घालताना दिसत आहे. खूपच सुंदर डेकोरेशन आणि देवी सुद्धा आहे इथे. आणि आता पुढचं मंडळ आहे शिवराय दुर्गा उत्सव मंडळ दर्डानगर. या मंडळाने यावर्षी कैलाश पर्वत, त्यावर हेमाडपंथी मंदिर आणि 12 ज्योतिर्लिंग असा एक भव्य मोठा देखावा साकारलेला आहे. आणि त्यामध्ये देवी मातेची स्थापना करण्यात आलेली आहे. बघू शकता आपण, हे 12 ज्योतिर्लिंग आहे ज्यांची स्थापना करण्यात आलेली आहे मंडळात. आणि बघा देवी बघा तुम्ही मित्रांनो, खूपच सुंदर देवी आहे.
आणि मित्रांनो, आता पुढचं मंडळ आहे दर्डानगरच्या आतमधील हे मंडळ आहे आणि इंडिया गेट यांनी साकारलेलं आहे, भव्य असं इंडिया गेट आणि संपूर्ण फलक लावलेले आहे या परिसरात त्यांनी. आणि बघू शकता आपण शिवाजी महाराजांची मूर्ती सुद्धा आहे इथे. तर आपण देवीचे दर्शन करणार आहोत. बघा देवीच्या मागे वॉटर डेकोरेशन आणि लाइटिंग सुद्धा आपल्याला दिसून येईल. किती सुंदर देवी आहे मित्रांनो. आता आपण पुढच्या मंडळाकडे वळणार आहोत. हे मंडळ राणा प्रताप गेट मधलं मंडळ आहे. खूप भव्य असं मंडप यांनी उभारलेला आहे यावर्षी. आपण देवीचे दर्शन करणार आहोत. बघा किती सुंदर देवी आहे. मूर्तिकार रामू चव्हाण ही देवी घडवत असतात मित्रांनो आणि खूप चांगलं व्हेरिएशन आहे त्यांचं मूर्तिकलेवर. खूपच चांगले मूर्तिकार आहे. आता आपण मित्रांनो पुढच्या मंडळाकडे वळणार आहोत. मातोश्री दुर्गोत्सव मंडळ येथील मंडळ आहे हे आणि हे लोहारा इथे स्थित आहे मंडळ देवगड किल्ल्यामागे. आणि यांनी यावर्षी श्री चावडी म्हणजे साई मंदिरचं रूप साकारलेलं आहे. त्याला श्री चावडी असं नाव दिलेलं आहे आणि खूपच सुंदर मूर्त्या इथे स्थापन करण्यात आलेल्या आहे. साईबाबा सुद्धा आपल्याला इथे दिसून येईल. आता पुढचं मंडळ आहे मित्रांनो बंगाली दुर्गोत्सव मंडळ. हे मंडळ झाशी की राणी चौक येथे स्थित आहे मित्रांनो. हे मंडळ प्रत्येक वर्षी कोलकात्याहून मूर्ती मागवत असतं आणि यवतमाळात त्याची स्थापना केली जाते. त्यामुळे या मंडळात खूप गर्दी होत असते कारण कोलकात्याची मूर्तिकला आपल्याला यवतमाळात फक्त याच मंडळात बघायला मिळते. बघू शकता आपण, तुम्हाला जवळून दाखवतो. बघा किती सुंदर आहे. मित्रांनो, आता आपण पुढच्या मंडळाकडे वळणार आहोत. हे मंडळ लोकमान्य दुर्गोत्सव मंडळ आहे आणि संपूर्ण भारतात म्हटलं तरी चालेल एवढं प्रसिद्ध हे मंडळ आहे आणि या मंडळाची देवीच तेवढी प्रसिद्ध असते. यावर्षी यांनी सनातन धर्माचा प्रचार करणारी देवी अशी देवीची प्रतिमा साकारलेली आहे आणि देवी भगवा झेंडा घेऊन सनातन धर्माचा प्रचार करते असं त्यांना दाखवायचं आहे मित्रांनो. आणि खूपच सुंदर मूर्ती आहे यावर्षी सुद्धा. देवीच्या चेहऱ्यावर बघा पेटा आपल्याला दिसून येईल कपाडावर आणि खूपच सुंदर. आता आपण पुढच्या मंडळाकडे वळणार आहोत. हे मंडळ एकता दुर्गोत्सव मंडळ आहे आणि रोड इथे स्थित आहे आणि या मंडळाने देवीला एका गरीब मुलाला मदत करताना दाखवत आहे, दान करताना जेवण. तर यांनी सामाजिक संदेश असा दिला आहे की गरिबांना मदत करा, मदत करा, अन्नदान करा आणि प्रत्येक वर्षी एक नवीन सामाजिक संदेश देवीच्या माध्यमातून हा मंडळ देत असतं. यावर्षी सुद्धा यांनी दिला आहे. आता समोरचा मंडळ आहे मित्रांनो शिवाजी दुर्गोत्सव मंडळ, शिवाजी ग्राउंड यवतमाळ. यांनी संपूर्ण वैष्णोधाम गुफा साकारलेली आहे आणि इथे तुम्हाला वैष्णोदेवीचे दर्शन सुद्धा करायला मिळते. त्याची प्रतिकृती रूपे सुद्धा इथे ठेवलेली आहे आणि बघा त्याच मंडळातील ही देवी आहे. आता आपण मित्रांनो पुढच्या मंडळाकडे वळणार आहोत. हा मंडळ आहे श्री हिंदुस्थानी दुर्गोत्सव मंडळ. आठवडी बाजाराची देवी म्हणून हे मंडळ ओळखलं जाते आणि सर्वात मानाची देवी मानली जाते ही यवतमाळातील मित्रांनो. रात्र दिवस इथे भाविकांची खूप गर्दी लागलेली असते, विशेषतः महिला मंडळींची. कारण याच्याच बाजूला शीतला मातेचं एक मंदिर आहे. तिथे पाणी चढवण्यासाठी रातभर पायी येऊन पाणी घेऊन येतात आणि देवीला अर्पण करत असतात. खूप मान्यता आहे लोकांची या देवीच्या बाबतीत आणि देवी खूप नवसाची देवी मानली जाते. ही यवतमाळातील मानाची देवी आहे ही. आणि मित्रांनो आता पुढच्या मंडळाकडे वळणार आहोत आपण. हा मंडळ एकता दुर्गोत्सव मंडळ आहे. छोटी गुजरी येथे स्थित आहे आणि भरला मोठा देखावा साकारलेला आहे केदारनाथ धामचा
आणि आतमध्ये बघा सुंदर देवीची स्थापना केलेली आहे. आता आपण पुढच्या मंडळाकडे वळणार आहे. हा मंडळ एकविरा दुर्गोत्सव मंडळ आहे आणि या मंडळाने बघा इथे हनुमानजीची मूर्ती आणि भजन करताना त्यांचे सहकारी असे दिसत आहे. आणि आता आपण आतमध्ये देवीचे दर्शन घेणार आहोत. बघा देवीच्या मांडीवर तुम्हाला गणपती दिसून येईल आणि देवी बघा किती सुंदर आहे. दारव्याहून देवी आणलेली आहे मूर्तिकार सुरेंद्र निमकर यांच्याकडून. आता आपण पुढच्या मंडळाकडे वळणार आहोत. हे मंडळ दाते कॉलेजच्या अलीकडील चौकात स्थित आहे आणि आपण आतमध्ये जातोय देवीचे दर्शन करण्यासाठी. आता आपण पुढच्या मंडळाकडे वळणार आहोत. समर्थवाडीमध्ये हे मंडळ स्थित आहे. समर्थ दुर्गोत्सव मंडळ यांनी बघा पूर्ण निळ्या लाईटमध्ये असा भयंकर देखावा त्यामध्ये देवीची स्थापना केली आहे. देवी मातेच्या मागे तुम्हाला नागही दिसून येईल आणि बघा किती सुंदर एक दृश्य साकारलेलं आहे यांनी, अप्रतिम. आता आपण पुढच्या मंडळाकडे वळणार आहोत. हा मंडळ बब्बी पैलवान दुर्गोत्सव मंडळ आहे. दत्त चौकात हा मंडळ स्थित आहे. सुंदर अशी देवी. आता आपण पुढच्या मंडळाकडे वळणार आहोत. पुढचं मंडळ आहे मित्रांनो उत्साही दुर्गोत्सव मंडळ. सारस्वत चौक येथे स्थित आहे मंडळ. यांनी सुंदर असं पर्यावरणीय डेकोरेशन केलेलं आहे. झाडं, पाणी आणि पहाड असं एक डेकोरेशन आहे, पेंटिंग मध्ये दाखवलेलं आहे बघा. पुढचं मंडळ आहे मित्रांनो स्वराज्य दुर्गोत्सव मंडळ. यांनी तिरंगी असा मंडप उभारलेला आहे आणि त्यामध्ये बघा मोठ्या सुंदर दुर्गा मातेची स्थापना केली आहे. बघा किती सुंदर दुर्गा देवी आहे. आता आपण सिव्हिल लाईनच्या दुर्गा देवी मंडळाचे दर्शन घेणार आहोत. कमळाच्या फुलावर एक पाय ठेवून आहे ही देवी. सुंदर अशा अवस्थेत सुंदर मूर्तिकला देवी बघा. आता आपण पुढच्या मंडळाकडे वळणार आहोत. पुढचं मंडळ नवशक्ती दुर्गा मंडळ आहे. सुंदर डेकोरेशन सिंपल मध्ये यांनी केलेलं आहे. झगमगत आहे डेकोरेशनचं मंडप. आता पुढचं मंडळ आहे मित्रांनो माँ संतोषी माता मंडळ मेन लाईन. हे मंडळ प्रत्येक वर्षी संतोषी माताची स्थापना करत असतं. याचे मूर्तिकार राजूभाऊ शिंदे आहे आणि सिंहासनावर आरूढ झालेली संतोषी माता आहे मित्रांनो. आता पुढचं मंडळ आहे मित्रांनो मेन लाईन मधीलच हे मंडळ आहे. सुंदर अशी दुर्गा देवीची स्थापना केली जाते इथे. आता पुढचं मंडळ आहे मित्रांनो जय हिंद चौक दुर्गोत्सव मंडळ. आणि बघा किती भव्य असं मंडप उभारलेलं आहे आणि सुंदर डेकोरेशन आहे. पेंटिंग्स मध्ये मागे देवीच्या डेकोरेशन दिसून येईल. भोलेजीची पेंटिंग्स काढलेली आहे आणि त्यात लाइटिंग खूप शोभून दिसते. आपण देवीच्या जवळ चाललो आहोत. घ्या जवळून देवी बघूया. जय हिंद चौक
चौकातल्या देवीच्या समोरच हे डोबरीचा कार्यक्रम चालू होता, म्हणजेच फायर डान्सिंग. त्याचा थोडासा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो. आणि आता पुढच्या मंडळाकडे पडणार आहोत. हे मंडळ आझाद दुर्गोत्सव मंडळ. बघा, देवी मातेने राक्षसाचा सर धडपासून अलग केलेला आहे एका बाणने. असं हे दृश्य आहे, सुंदर दृश्य. आता आपण पुढच्या मंडळाकडे वळणार आहोत. नवप्रभात दुर्गोत्सव मंडळ. या मंडळाची एक विशेषता आहे की ती देवी राग मुद्रेत असते, म्हणजे रागीत असल्याचा चेहरा आहे, रागीट चेहरा असतो देवीचा. धनंजय तायडे मूर्तिकार ही मूर्ती घडवत असतात. आता आपण पुढच्या मंडळाकडे वळणार आहोत. हे मंडळ नवयोग दुर्गोत्सव मंडळ शिवाजी चौक येथे स्थित आहे आणि प्रत्येक वर्षी भव्य अशी दुर्गा मूर्ती स्थापन केली जाते. इथे डेकोरेशन फार नसतं, तर दुर्गा मूर्ती खूप विशाल आणि भव्य असतं. यावर्षी बघा, देवी संहार करताना राक्षसचे देशमुख मूर्तिकार आहे या मूर्तीचे मित्रांनो. पुढचं मंडळ आहे मित्रांनो पंचशील दुर्गोत्सव मंडळ. लोखंडी पूल जवळ मंडळ आहे. आपण जवळ जाणार आहोत देवीच्या. बघा, सिंपल मध्ये सुंदर असं डेकोरेशन आहे आणि त्यांनीच हा सीन केलेला आहे हनुमानची पाणी टाकताना बिंडीवर. पुढचं मंडळ आहे पॉवर हाऊस जवळील आणि नितेश शिंगडे यांच्या घरा लागत हे मंडळ आहे, जे मूर्तिकार आहे या मूर्तीचे. सुंदर अशी मूर्ती घडवलेली आहे त्यांनी. आणि डेकोरेशन बघा, छोटा आहे परंतु सुंदर डेकोरेशन. मित्रांनो, आता पुढचं मंडळ आहे डगवार मूर्तिकारांच्या घरासमोरील. त्यांनी जी मूर्ती घडवलेली आहे मित्रांनो. आता पुढचं मंडळ विटता महाकाली मंडळ आणि भली मोठी महाकाली यांनी स्थापन केलेली आहे. प्रत्येक वर्षी हे महाकाली स्थापन करत असतात. स्थापना केली जाते महाकालीची. बघा, किती भव्य अशी महाकाली आहे आणि तिची आरती चालू आहे सध्या. जय महाकाली मित्रांनो. आता आपण पुढच्या मंडळाकडे वळणार आहोत. पुढचं मंडळ छत्रपती दुर्गोत्सव मंडळ तलाव फैल. या मूर्तीची आणि मंडळाची एक विशेषता आहे. हे मंडळ प्रत्येक वर्षी 18 हातवाली दुर्गादेवी स्थापन करत असतात आणि याची मूर्तिकार निलेश देशमुख आहे. बघू शकता आपण, भव्य अशी सुंदर अशी दुर्गा मूर्ती आहे. तिला 18 हात आहे. आता आपण पुढच्या मंडळाकडे वळणार आहोत. हे मंडळ बालवीर दुर्गोत्सव मंडळ लकडगंज इथे स्थित आहे. आणि बघा, किती सुंदर दुर्गा मूर्ती आणि सर्व मूर्त्या स्थापन करण्यात आलेल्या आहे या मंडळात. व सुंदर अशाच मूर्तीमुळे यवतमाळचा संपूर्ण भारतात मित्रांनो दुसरा क्रमांक लागतो. आता पुढचं मंडळ आहे मित्रांनो वाघाई दुर्गोत्सव मंडळ. आणि सिंहासनावर आरूढ झालेली सुंदर रूपात बसलेली दुर्गा माता किती शोभते बघा. सोनेरी सिंहासनावर बसली आहे. आणि त्यांनीच मंडळासमोर बघा इच्छापूर्ती कलश ठेवलेला आहे. आता आपण पुढच्या मंडळाकडे वळणार आहोत. हे मंडळ उमरसरा येथे स्थित आहे. आणि यानंतर बघा, यानंतर आपण आलो आहोत सर्वशक्ती दुर्गोत्सव मंडळ उमरसरा.
12 ज्योतिर्लिंग आणि ही त्यांनी मूर्ती साकारलेली आहे. गणपतीची पिंडीवर पाणी चढवत आहे असं एक दृश्य आहे इथे. सुंदर अशी मूर्ती. बघा, आपण पुढच्या मंडळाकडे वळणार आहोत. हे मंडळ आहे मित्रांनो उमरसरा इथे आणि यांनी जो रथ होता महाभारतातील त्याची प्रतिकृती साकारलेली आहे. इथे नक्की भेट द्या. आणि बघा ते घोडे आहे, रथ ओढत होते. महाभारतातील रथाची प्रतिकृती वर्धात श्रीकृष्ण आपल्याला दिसून येईल बसलेले आणि अर्जुन सुद्धा आहे. आता आपण मंडपात जाणार आहोत. बघा, मंडपात सुंदर अशी दुर्गा मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. यावर्षी मी तुमच्यासाठी प्रत्येक यवतमाळातील देवीचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न केला आहे. बघा, आकृती दुर्गादेवीचं मंडळ यवतमाळ. सुंदर अशी दुर्गा मूर्ती आहे सिंहासनावर बसलेली. मित्रांनो, आता पुढचा मंडळ आहे. बघा, सुंदर अशी मूर्ती आहे. देवी लिहिणं शिकवते हे गणेशजींना. आणि गणेशजी बघा लिहिणं शिकत आहे पाटीवर. सिंह बघा किती सुंदर बनवलेला आहे. पुन्हा हिस्त्र सिंह दिसतोय हा. आता आपण पुढच्या मंडळाकडे वळणार आहोत. हे मंडळ पिंपळगाव इथे स्थित आहे. प्रसाद कडंबे हे या मूर्तीचे मूर्तिकार आहे. सिंहासनावर बसलेली सुंदर अशी मूर्ती. आता आपण पुढच्या मंडळाकडे वळणार आहोत. हे वाघापूर येथील मंडळ आहे हे. कमळावर उभी असलेली दुर्गा माँ. आता आपण पुढच्या मंडळाकडे वळणार आहोत. हे मंडळ बांगानगर येथील आहे आणि महादेवाच्या हातावर बसलेली ही दुर्गा मूर्ती इथे साकारण्यात आलेली आहे, बसवण्यात आली आहे, स्थापना करण्यात आलेली आहे. आणि छोटा वाघही आपल्याला दिसून येईल मोठ्यासोबत, व्हाईट टायगर. आणि आता त्याच्या मागीलच हे मंडळ आहे बांगानगर येथील. यांनी एक किल्ला साकारलेला आहे. या किल्ल्यात जगदंबा माताची प्रतिकृती आणि समोर दुर्गा मातेची स्थापना करण्यात आली आहे. बांगरनगर मधील हे दोन्ही मंडळ होते. आता आपण पुढच्या मंडळाकडे वळणार आहोत. हे मंडळ पिंपळगाव येथील आहे. शारदा उत्सव मंडळ आहे. यांनी सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आणि मूर्ती सुद्धा सुंदर आहे. दुर्गा शारदा माँ तुळशीला पाणी टाकत आहे असा हा दृश्य आहे. अशी मूर्ती आहे. गणपतीजी दिसून येईल आपल्याला इथे. मागे बघा किती सुंदर झोपडीचं डेकोरेशन. पुढचं मंडळ आहे लोखंडे लेआउट पिंपळगाव.
मोठ्या हातवाली ही देवी आहे मित्रांनो. आणि खूप सुंदर शोभते ही देवी. मित्रांनो आता पुढचं मंडळ आहे नवयुग दुर्गा उत्सव मंडळ, चांदणी चौक. आणि या मंडळाने वामन अवताराचा एक देखावा सुद्धा ठेवलेला आहे, चलचित्र देखावा. तो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर मी थोडा वेळ म्यूट राहतो आणि तो चलचित्र पूर्ण बघा मित्रांनो. युद्ध केलं. देवांनीही इंद्राला प्रधानपद देऊन बळीचा युद्धात पराजय केला. बळीने भृगु ऋषींना आचार्यपद देऊन त्यांच्या सहाय्याने संपूर्ण पृथ्वी, स्वर्गलोक आणि पाताळ यावर आपले राज्य प्रस्थापित केले. तो तिन्ही लोकांचा चक्रवर्ती झाला. त्याने 99 अश्वमेध करून 100वा अश्वमेध करण्यास प्रारंभ केला. ओम अग्नेय स्वाहा, यमाय स्वाहा, यमधर्माय स्वाहा. ओम शांति शांति शांति. त्याच वेळी पृथ्वीच्या रक्षणासाठी देवमाता आदिती आणि कश्यप मुनी यांच्या पोटी पुत्र रूपात श्री विष्णूंनी जन्म घेतला. तोच हा वामन अवतार. ओम अग्नेय स्वाहा, यमाय स्वाहा, यमधर्माय स्वाहा. ओम शांति शांति शांति. हे बटो, स्वागत असो. राजा, तुझे कल्याण असो. मी याचक म्हणून तुझ्या दारी आलो आहे. हे विरोचन सुत बळीराज, हा बटू नव्हे, हे तर आहेत साक्षात श्री विष्णू. त्यांनी कश्यप ऋषींच्या पोटी जन्म घेतलाय. वा वा वा, साक्षात भगवान विष्णूंनी जन्म घेतलाय. जय हो प्रभू, जय हो. लक्षात घे, केवळ तुझे निर्दालन करण्यासाठीच ते दान मागतील. तुझा विनाश हाच त्यांचा जन्म हेतू आहे बळीराज. नाही नाही, प्रत्यक्ष प्रभूंविषयी अशी कल्पनाही मी करू शकत नाही आचार्य. बोलावं प्रभू, मी काय सेवा करू आपली? दान मागावं. पृथ्वी पाहिजे. माझ्या पावलांच्या प्रमाणे फक्त 3 पावले. तुझी राजलक्ष्मी हरण करण्यासाठीच हे 3 पावलाचं दान मागतोय हा मायावी वामन. तुझे कपट माझ्या समोर चालणार नाही वामना. जा, चालता हो इथून. थांबा प्रभू, थांबा, जाऊ नका. आचार्य हे त्रैलोक्याचे स्वामी, मी फक्त या पृथ्वीचा स्वामी. हे महाबळ, मी फक्त बळी. त्यांनी दान न घेता जाणं माझ्या धर्माला बाधा आणणारे ठरेल. मी विरोचन पुत्र बळी या क्षणी तुम्हाला 3 पावलं पृथ्वी दान देत आहे. ब्रह्मार्पणमस्तु, ब्रह्मार्पणमस्तु, ब्रह्मार्पणमस्तु. बळीराजानं दान दिलं त्याच क्षणी वामनानं विराट विष्णू रूप धारण केलं. तिसरं पाऊल मी कुठे ठेवू? हे देवाधिदेवा, तुम्ही सर्वांचे पालन करता. आज मी खूप भाग्यवान आहे. अनेक तप करून जे साध्य होत नाही ते श्रीहरी दर्शन मला झालं आहे. आता तिसरं पाऊल माझ्या मस्तकावर ठेवा.
विष्णूंनी आपलं तिसरं पाऊल बळीच्या मस्तकावर ठेवलं आणि त्याला पाताळात गाडून टाकलं. कसा वाटला आपण मला नक्की कमेंट करा. आवडल्यास जरूर लाईक कर जा. तर आपण आलो पूनम चौकातील दुर्गादेवीचं दर्शन घेण्याकरिता. आणि आता पुढचा मंडळ आहे मित्रांनो अप्सरा टॉकीज चौकातील शारदा उत्सव मंडळ. चंद्रावर बसलेली ही शारदा माँ आहे आणि खूप सुंदर शोभते ही. बघा असं वाटते की जणू देवीच खरंच आलेली आहे चंद्रावरून पृथ्वीवर. आणि आता पुढचं मंडळ आहे मित्रांनो बाल शारदा दुर्गा उत्सव मंडळ लखडगंज. यांनी प्रत्येक वर्षी एक नवीन डेकोरेशन साकारत असतात. यावर्षी यांनी 2 व्यक्ती लालटेन पकडून देवीसमोर डेकोरेशनमध्ये ठेवलेली आहे आणि सुंदर असं काळोखात डेकोरेशन आहे हे. सुंदर अशी शारदा मातेची मूर्ती बघा. आणि आता पुढचं मंडळ आहे मित्रांनो कॉटन मार्केट येथील जयस्वाल पंप समोरील हा मंडळ आहे. यांनी सिंहासनावर आरूढ झालेली भव्य अशी दुर्गा मूर्ती स्थापना केली आहे. आता पुढचा मंडळ आहे मित्रांनो माँ भवानी दुर्गा उत्सव मंडळ कॉटन मार्केट. बघा सुंदर अशा लाइटिंग मध्ये ही देवी किती शोभते. पहाडावर बसली ही देवी आहे. बघा हे सुद्धा सुंदर पुढचं मंडळ आहे. हे सुंदर मंडळ आहे. लखडगंज लोखंडी पुला जवळील मंडळ आहे मित्रांनो. आणि मित्रांनो हे दत्त चौकातील मंडळ आहे. दत्त चौकातील ॲक्वा ते हे मंडळ आहे. सुंदर अशी दुर्गा मूर्ती. आता पुढील मंडळ आहे मित्रांनो बघा सुंदर असा मंडप आणि त्यात दुर्गा मूर्ती स्थापना केली आहे. मित्रांनो यानंतर मला लोहारा गावातील मंडळ आहे यवतमाळातील लोहारा येथील. मंगल भिक्षायत केंद्रवाल्यांची देवी आहे मंडळ आहे. आणि खूप सुंदर यांनी सुद्धा डेकोरेशन केलं आहे. एन्व्हायरमेंटल डेकोरेशन. झाडाखाली देवी असं यांनी दृश्य साकारलं आहे. 2 वाघ आहे देवीच्या आजूबाजूला. मित्रांनो आता पुढील मंडळ आहे वाघापूर रोड लोहारा. हे सुद्धा यांनी सुद्धा सुंदर डेकोरेशन आणि सुंदर दुर्गा मूर्ती स्थापना केली आहे. सुंदर अशी दुर्गा मूर्ती. आणि यानंतर हे लोहारातील शिवाजीनगर मधील मंडळ आहे शिवाजीनगर लोहारा. गणपतीजी सुद्धा आहे देवी सोबत इथे. पुढचा मंडळ आहे मित्रांनो शिवनेरी दुर्गा उत्सव मंडळ लोहारा. मित्रांनो यानंतर मित्रांनो मंडळ आहे सिंगानिया नगर येथील सोप्यावर बसलेली सुंदर अशी दुर्गा मूर्ती खूपच सुंदर दिसते. आणि मित्रांनो यानंतर हे जय माता दी दुर्गा उत्सव मंडळ दीपनगर. वडाच्या झाडाला फेरे मारताना ही देवी आहे.
खूपच सुंदर दिसते हे दृश्य, तर असं वाटते ओरिजिनल वडाचं झाड आहे. आणि यानंतर पुढचं मंडळ आहे मित्रांनो ऑटो पॉइंट, सिग्नल जवळील मंडळ आहे यवतमाळ. आणि आता पुढचा मंडळ दारवा रोड वरील मंडळ आहे हे. शंकरजीच्या डोळ्यांवर हात ठेवताना देवी माता. राजू शेख यांनी ही मूर्ती घडवलेली आहे, मूर्तिकार. आणि आता यानंतरचं मंडळ आहे लाठीवाल्या पंप जवळील. मित्रांनो, आजचा हा नवरात्री दर्शन व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला नक्की कमेंट करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. मी तुमच्या असेच व्हिडिओ घेऊन येत असतो, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.